नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण आज महाराष्ट्राच्या इतिहासावरील हे लेक्चर घेऊन आलेलो आहे. मी STI रोहिदास चोंदी पाटील. या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं सगळ्यात आधी लक्षात घ्या, म्हणजे त्याचा विषय थोडासा वरती जरी वेगळा वाटत असला शीर्षक, तरी याच्यामध्ये जे मुद्दे कव्हर केलेले आहेत ते विविध परीक्षांना वारंवार येणारे मुद्दे आहेत हे आधी लक्षात घ्या. कारण की मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आपण जेव्हा इतिहास अभ्यासतो तेव्हा खूप सारं मटेरियल आपल्याकडे असतं, नेमकं काय वाचावं आणि काय वाचू नये हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे एक 30-40 पेजेस विविध संदर्भ ग्रंथ, ज्यामध्ये 11वीच्या क्रमिक पुस्तकाचा सुद्धा समावेश आहे, अशा सगळ्यांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी हे एक महत्त्वाचं लेक्चर बनवलेलं आहे. म्हणजे 19व्या शतकात नेमकं महाराष्ट्रात काय घडलं, परीक्षेभिमुख काय काय होतं, त्या बाबी आपल्याला इथे बघायच्या आहेत. ओके, शेवटपर्यंत बघा मित्रांनो. नवीन असाल तर ही लेक्चर सिरीज अशी कंटिन्यू करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडलं तर शेवटी लाईक करा, आत्ताच करू नका, आवडल्यानंतर लाईक करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक स्थिती काय होती समजून घेण्याचे मुद्दे आहेत. इतिहास हा जो आहे ना विषय, फक्त घोकंपट्टी करू नका, समजून घ्या. सामाजिक स्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं संयुक्त कुटुंब पद्धती. कुटुंब एकत्रित होते. संयुक्त म्हणजे काय? एकत्रित, सगळे आई वडील भाऊ बहीण मुलं असे सगळे एकत्रित राहायचे त्या ठिकाणी. आताच्या सारखं नाही. आता काय आहे, आता विभक्त कुटुंब पद्धती आहे. एकदम सोपा मुद्दा इथे कव्हर झाला. पुढचं समाज कसा होता मित्रांनो? समाज हा जातीपातींनी बरबटलेला होता. त्याच्यासाठी शब्द काय वापरतोय मी? बरबटलेला. नेतृत्व ब्राह्मण समाजाकडे आहे, वर्णव्यवस्था आहे, त्याच्यातून ही जाती तयार झाल्या, म्हणजे असं एकमेकांशी निगडीत हे सगळं आहे. म्हणजे कोणी कोणता व्यवसाय करायचा हे त्या जातीनुसार ठरणार, त्या वर्णानुसार ठरणार. कोणी ब्राह्मण, कोणी क्षत्रिय, कोणी वैश्य, कोणी शूद्र, असं. म्हणजे तुमच्या कौशल्याला वेगळा वाव त्या ठिकाणी नव्हता, हे लक्षात घ्या. आणि मग याच्यातून अस्पृश्यतेचा जन्म झाला. आणि अस्पृश्यता इतकी वाईट होती मित्रांनो, त्या अस्पृश्यतेचं असं पीक आलं होतं की अरे कमरेला मडके बांधणं, म्हणजे थुकावं असं वाटलं त्या मडक्यामध्ये थुकायचं. ब्राह्मण आले की बसायचं तुम्हाला खाली, का तर अरे सावली पडायला नको, नाहीतर ती वाटणार. असं वाईट प्रथा त्यावेळेस होती. आणि नंतर इथे म्हणजे कोणी ब्राह्मण असेल तर वाईट वाटायचं कारण नाही, कारण की या प्रथेला विरोध करणारे ब्राह्मणच होते. गोपाळ गणेश आगरकर असेल, लोकितवादी असेल, अनेक समाजसुधारक जे ब्राह्मण समाजसुधारक होते, त्यांनी सांगितले की नाही नाही, हे चुकीचं आहे, हे सद विवेक बुद्धीला शोभणारं नाहीये. आणि मग कुठेतरी त्या बाबी कमी कमी होत गेल्या. म्हणजे बघा, वर्णव्यवस्था, प्रजापतीच्या अवयवांपासून वेगवेगळे लोक तयार झाले आहेत. म्हणजे ब्राह्मणाचा जन्म कुठून झाला, वैश्याचा कुठून झाला, क्षत्रियाचा कुठून झाला, अस्पृश्याचा कुठून झाला, ते वेगवेगळे अवयव होते. म्हणजे तशी संकल्पना रूढ होती. माहीत आहे का? असेल तर सांगा. मुखातून कोणाचा जन्म झालेला आहे, कुठून कोणाचा झालेला आहे. मग ती वर्णव्यवस्था, त्याच्यातून जातीमधून मग सगळ्यात खालची जात, जे कष्टाची कामं करतायत, सगळ्यात महत्त्वाचे राबतायत, त्यांना अस्पृश्य म्हटल्या गेलं, हे लक्षात ठेवा. पुढे 19व्या शतकामधील एक अत्यंत महत्त्वाचं वर्ष मित्रांनो 1818. 1818ला इंग्रजांनी शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकावला आणि पेशवाई नष्ट झाली. थोडक्यात काय? पेशवाई. मग पेशवाई सुरू कधी झाली होती हा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी माझा. पहिले पेशवे कोण होते मित्रांनो? गाजलेले पेशवे कोण आहेत, आहे का माहीत? इथे जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाहीये, वरवरचं परंतु महत्त्वाचं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे गुलामगिरीची प्रथा सुद्धा होती. इथे एक लहानसा प्रश्न विचारतो बघा, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि ज्यांनी तो ग्रंथ लिहिला त्यांनी इतर आणखी कोणकोणते ग्रंथ लिहिले? म्हणजे आपले प्रश्नच असे असतात. म्हणजे ते उत्तरातून पुन्हा उत्तर विचारायचं. ओके, ज्यांना माहिती आहे गुलामगिरी यांनी लिहिला त्यांना त्या समाजसुधारकाचे इतर 2-3 ग्रंथ माहीत असतील, नक्की उत्तर द्या. पुढे गुलामगिरी म्हणजे नेमकं काय होतं? तर हा एक दासांचा वंश होता. यांना जनावरासारखी वागणूक दिली जायची मित्रांनो. दासी म्हणजे काय आपण बघितलेलं आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. ओके, आणि मग त्यांची मुलं. दासी म्हणजे एक प्रकारची त्यावेळेची वेश्या नाही म्हणता येणार, मात्र राजदरबारामध्ये असलेली जी स्त्री असायची कुठेतरी त्या ठिकाणी, त्या स्त्रीचे जे मुलं आहेत त्यांना मग गुलामासारखी वागणूक दिल्या जायची. व्यापार व्हायचा त्यांचा, विकल्या जायचे ते. ओके, पुढे वेठबिगार. हे लक्षात घ्या, वेठबिगार. बिगार म्हणजे काय? विनावेतन काम करणे. काय? विनावेतन काम करायचं, म्हणजे कोणताही मोबदला न देता विनावेतन काम या ठिकाणी करावं लागायचं. पुढे जरट विवाह ही एक प्रथा या 19व्या शतकात होती.
मित्रांनो, जरट म्हणलं की तुम्हाला एक अर्थबोध झाला पाहिजे. काय? म्हातारा नवरा आहे, म्हणजे पती म्हातारा आहे आणि मुलगी अत्यंत लहान आहे, त्या दोघांमध्ये विवाह केला, त्याला काय म्हणायचं? जरट. कुमारी विवाह असा शब्द त्याच्यासाठी आहे. ही योग्य होतं का? नाही, चुकीच्या प्रथा होत्या, कुप्रथा होती, माहीत असली पाहिजे. 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रात चालणारी. पुढे आणखी एक प्रथा जी बंगालमध्ये होतीच. बंगालमध्ये तिच्यासाठी कोणी कार्य केलंय तुम्हाला माहीत आहे चांगलं. सतीप्रथा विरोधी कायदा कधीचा आहे, कोणी केला, हे आपण वारंवार वाचलेलं असतं, वारंवार परीक्षेला आलेलं असतं. सतीप्रथा नेमकी काय आहे? तर एखाद्या महिलेचा नवरा त्या ठिकाणी मृत्यू पावला तर त्या महिलेने त्या नवऱ्यासोबत सहगमन करायचं. सहगमन म्हणजे काय? नवऱ्यासोबत त्या सरणावर, त्या चितेवर आपला जीव द्यायचा. त्या स्त्रीची इच्छा नसेल तरी सुद्धा. का द्यायचा? तर पती हा परमेश्वर आहे असा विचार होता. आणि मग असे अनेक ज्याला आपण म्हणतो धार्मिक विचार, जे खरं म्हणजे चुकीचे होते. महिलांना म्हणजे काही घटना आहेत मित्रांनो, तुम्ही जर पुस्तकं चांगले वाचले तर या सतीप्रथेसंदर्भातल्या काही कथा काही व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या आहेत की अरे महिला समजा काही जायच्या स्वयंखुशीने, मात्र बरेचशा महिला त्या ठिकाणी जेव्हा नाही म्हणायच्या तेव्हा जबरदस्तीने बाहेरून लोक लाकडं घेऊन उभं राहायचे आणि त्या महिलेला चित्तेवर लोटल्या जायचं. काही महिला पळून कुठेतरी पाण्याचा आसरा घ्यायच्या, त्यांना धरून आणायचे आणि जबरदस्तीने त्या ठिकाणी त्या चितेवर त्यांना जाण्यास भाग पाडल्या जायचं. मित्रांनो, अत्यंत म्हणजे चीड आणणाऱ्या अशा ह्या प्रथा होत्या आणि त्याचे विरोधी कार्य हे राजाराम मोहन रॉय यांनी केलं पश्चिम बंगालमध्ये. त्याच्यातून 4 डिसेंबर 1929ला कायदा करावा लागला. कोण होतं तेव्हाचे गव्हर्नर? सांगा बरं, खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. गव्हर्नर कोण होते तेव्हाचे? पुढे आपण जातो आहोत मित्रांनो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जिजिया कर. महत्त्वाचे मुद्दे. याचा खूप इतिहास म्हणजे हा फापटपासारा आहे. इतिहासाला लिमिट नाही, अनलिमिटेड इतिहास. आणि MPSC मधला किंवा सरळ सेवा कोणतीही परीक्षा असू द्या, सगळ्यात कमी गुणांसाठी सगळ्यात जास्त काय वाचावं लागत असेल तर इतिहास. तिथे मग थोडंसं स्मार्ट व्हावं लागतं. काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे ज्याला कळतं त्याला इतिहासाला चांगले मार्क्स पडतात. जिजिया कर नेमका काय होता? मित्रांनो, ज्या तीर्थयात्रा तेव्हा फार महत्त्व होतं. काशी यात्रा केलीच पाहिजे. आयुष्यात काशी यात्रा नाही केली ना त्या माणसाचं मग जगण्याला काही अर्थ नाही, असं त्यावेळेचं म्हणजे अत्यंत श्रद्धा होती. आजही आपण बघतो आहे. मग तेव्हा त्याला फार महत्त्व होतं. प्रत्येक जण तीर्थयात्रेला जाण्याचं त्या ठिकाणी विचार करायचा किंवा जायचा आणि मग त्यांच्यावर कर लावला गेला. सर्वप्रथम फिरोजशाह तुघलक याने हिंदू यात्रेकरू जे होते त्यांच्यावर कर लावला मित्रांनो. पुढे जहागीर असेल, औरंगजेब असेल, यांनी सुद्धा कर लावला. मात्र मधल्या काळात इथे एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे मुघल सम्राट जो अकबर आहे मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. जिजिया कर हा कोणी रद्द केला होता? तर मुघल सम्राट अकबर याने जिजिया कर रद्द केला होता, हे लक्षात राहू द्या. पुढे बलुतेदार आणि आलुतेदार आपण ऐकलेलं असतं. बलुतेदार किती आहेत? 12 आहेत. आलुतेदार किती होते? 18 होते. मित्रांनो, एखाद्या 2 नावं आठवतात? बलुतेदारांमध्ये कोण कोण यायचं सांगा बरं. 1 2 3 नावं काहीतरी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आलुतेदारमध्ये कोण कोण यायचं सांगा. व्यावसायिक नावं होते तेव्हा ती जातीवाचक नावं नव्हते. आज आपण त्यांच्या जाती बनवून टाकल्या. तेव्हा थोडं ते व्यावसायिक दृष्टिकोनातून ते नावं होते. आणि मग इथे थोडंसं नवीन तुम्हाला मला सांगायचं आहे. बलुतेदारांना कारू असं म्हटलं जायचं आणि आलुतेदारांना नारू असं म्हटलं जायचं. थोडासा नवीन मुद्दा लक्षात राहू द्या फक्त. बलुतेदारांना गावनोकर, ग्रामसेवक, कारागीर असेही शब्द होते. आणि मग हे बलुतेदार आणि आलुतेदार यांना शेतकऱ्यांकडून वर्षाकाठी जे सुगीचे दिवस असायचे, जेव्हा माल निघायचा, तेव्हा एक ठराविक ठरलेला होता की बाबा एवढा एवढा भाग दिला जाईल, तितका हिस्सा दिला जायचा. आलुतेदार आणि बलुतेदार. मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, ज्यांचं वाचन आहे त्यांनाच त्याचं उत्तर देता येईल. बलुत हे पुस्तक कुणाचं आहे? बलुत या पुस्तकाचे लेखक कोण? मला जरा सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. बलुत या पुस्तकाचे लेखक सांगायचे आहे. पुढे आपण जातो आहोत. 19व्या शतकातील महाराष्ट्र याचा अभ्यास आपण करतो आहोत मित्रांनो. आणि एकदम थोडक्यात सोप्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यातलं जे बिनकामाचं मटेरियल आहे ते काढून टाकलं आणि महत्त्वाचं तुमच्या समोर मांडतो आहे. इथे कामगार चळवळ सुद्धा सुरू झाली, जिचं श्रेय कोणाला जातं? नारायण मेघाजी लोखंडे. मुंबईमध्ये पहिल्यांदा यांनी चळवळ सुरू केली. पुढे पेशवाई संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, नोटिंग करण्यासारखा. तो म्हणजे पुण्याचे खरे संस्थापक कोण? असं जर म्हटलं गेलं तर पेशवे बाजीराव पहिले असं इतिहासकारांचं मत आहे. त्यांनी शनिवारवाडा बांधला, माहीत असलं पाहिजे तुम्हाला. शनिवारवाडा बांधला हे माहीत असलं पाहिजे. पुण्यामध्ये मित्रांनो आणखी कोणते पर्यटन स्थळं आहे बरं?
आता बरेच जण पुण्यात अभ्यास करतात. शनिवार वाडा सोडलं इतर आणखी महत्त्वाचे पर्यटन स्थळं खरं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये, पुण्यात नाही म्हणत मी, शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये असलेले किल्ले बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले जातात. तुम्हाला कोणते किल्ले माहीत आहे पुण्यातील? एखाद्या किल्ल्याचं नाव सांगता येईल? आपण लहानपणी सहलींना गेलेलो असतो. पुण्यातल्या एखाद्या किल्ल्याला नक्कीच बहुतेक जणांनी भेट दिली असेल किंवा एखाद्या लेणीला भेट दिली असेल. नक्कीच तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे पेशवाई दुसरे बाजीराव 3 जून 1818 खानदेशातील धुळकोट येथे इंग्रजांना शरण गेले आणि 1818 काय संपलं? पेशवाई संपली आणि इंग्रजांचा ध्वज त्या ठिकाणी लावला गेला. त्या ध्वजाचं नाव काय होतं? मी वरती घेतलेलं आहे, खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या ध्वजाचं नाव काय आहे. पुढे मित्रांनो, सर्वप्रथम भारतामध्ये जे युरोपियन आले त्यांच्यामध्ये कोण आलं? तर पोर्तुगीज आले. ते कोणत्या क्रमाने आले बरं? ते आपली शॉर्टकट ट्रिक सांगा. युरोपियन भारतामध्ये कोणत्या क्रमाने आले? काय शॉर्टकट सांगितलेलं आहे मी तुम्हाला, खाली उत्तर द्या. मग वास्को द गामा आला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोर्तुगीज खलासी. कधी आला? कोणत्या बंदरावर आला? कोणाची भेट घेतली? त्या बंदराचं आजचं नाव काय? 4 प्रश्न आहेत, बघूया कोणाला येता येत ते, कारण की ते शिकवलेलं आहे आपण. पुढे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ब्रिटिश व्यक्तींचं स्थान जर विचारलं गेलं तर त्यामध्ये अत्यंत वरचं स्थान कोणाला भेटेल? तर माउंट एल्फिन्स्टन यांना. 1819ला मुंबईचे गव्हर्नर झाले आणि यांनी बेंथमचा जो उपयुक्तवादाचा सिद्धांत होता तो अंमलात आणण्याचा हे केला, किंवा ते विचार त्यांचे होते की बाबा जनतेसाठी चांगलं काम केलं पाहिजे. मग त्याच्यातून दक्षिणा फंड यांनी सुरू केला. पुढे कायदे संहिता यांनी तयार करून घेतली. 1827 आहे, 1927 झालंय, 1827 म्हणायला. तर हे एल्फिन्स्टन मुंबईचे पहिले गव्हर्नर म्हणू आपण. आता मित्रांनो, हा एक मुद्दा मी इथे ॲड केला आहे. हा काय ॲड केला आहे माहिती आहे? तुम्ही जर याच्या आधीची MPSC सरळ सेवेचे पेपर जर बघितले ना, या दख्खनमधल्या विविध प्रांताचे कमिशनर विचारले जात आहेत आणि मग ते विद्यार्थ्यांना वाटतं अरे हे प्रश्न आले कुठून, कारण की 11वीच्या पुस्तकात सुद्धा काही दिलेले नाही आहे, सगळेच दिलेले नाही याच्यामधील. मात्र जोड्या लावा किंवा इतर काहीतरी रिकामी जागा, त्या ठिकाणी दख्खन येथील कमिशनर म्हणजे खानदेशचे कमिशनर कॅप्टन ब्रिज होते, पुण्याचे हेनरी रॉबर्टसन होते, दक्षिण महाराष्ट्राचे जनरल मनरो होते, साताऱ्याचे कॅप्टन ग्रँट होते, कर्नाटकचे चॅपलिन होते, अहमदनगरचे पॉन्टिनर होते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मुंबईचे म्हणजे हे जे एल्फिन्स्टन येत आहेत ना 1819ला, त्यांच्या आधी मुंबईचे गव्हर्नर इव्हॉन नेपियन होते. हे नाव लक्षात राहू दे, एक नवीन आहे, नोटिंग करत चाला मित्रांनो. वही पेन जवळ असू द्या, नोटिंग करत चाला. ओके, मुंबईचे गव्हर्नर नेपियन राहिलेले आहेत, ते लक्षात ठेवा. पुढे आणखी एक मुद्दा मी या 19व्या शतकातील मला महाराष्ट्राबाबतीत महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे सातारा राज्यासंदर्भातील 1818 ते 48 या कालावधीतल्या घटना. छत्रपती शाहूंनी, हे राजारामांनी शाहूंना दत्तक घेतलेलं होतं आणि त्या सातारा राज्यावर रेसिडेंट म्हणून किंवा तिथे देखरेख ठेवण्यासाठी ग्रँड डफ यांची नियुक्ती होती मित्रांनो. पुढे साताऱ्याचे राजा प्रतापसिंह, त्यांनी व्यंकोजी राजांना दत्तक घेतलं होतं, निपुत्रिक होते ते. मात्र ते दत्तक विधान त्या ठिकाणी नामंजूर केलेलं आहे. या घटना आलेल्या आहेत. हे साताऱ्याचे राजे प्रतापसिंह यांच्यावर याच्या आधी प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे माहीत असलं पाहिजे. पुढे आपण जातो आहोत. पुढचा मुद्दा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी घेतलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचे, कारण की भारताच्या इतिहासात आपण पाहिलंय. मात्र इथे तिची स्थापना जी आहे मित्रांनो 31 डिसेंबर 1600ला. आता या ठिकाणी व्यापाराची सनद जी होती या कंपनीला ती दिली राणी एलिझाबेथ यांनी. मित्रांनो, मग 1857ला जेव्हा उठाव झाला भारतामध्ये आणि सत्ता हस्तांतरण झालं कंपनीकडून, म्हणजे इथे ही राणी देते कंपनीकडे सत्ता, मात्र 1857ला उलटं झालं, कंपनीकडून राणीकडे गेली ती सत्ता. तेव्हा राणी कोण होती ते सांगा मला, एक सहज माहीत असावं म्हणून विचारतो आहे. ओके, आता ब्रिटिशांनी आपलं धोरण कसं राबवलं बघा. ब्रिटिश आले भारतामध्ये तराजू घेऊन व्यापार करण्यासाठी, मात्र व्यापार करता करता त्यांनी तलवारसुद्धा चालवायला ते शिकले, इतरांशी लढायला शिकले आणि शेवटी त्यांनी तख्त गाठलं. म्हणजे ट्रिपल टी म्हणू आपण, काय 3T, तराजू, तलवार, तख्त, हे 3 त्यांच्या धोरणाचे बेस होते. मग पुढे त्यांनी सुरतला वखार स्थापन केली, मद्रासला स्थापन केली, कोलकात्याला स्थापन केली. या वखारी आहे. पुढे 2 महत्त्वाच्या लढाया आहे, ते प्लासी हा शब्द नीट लिहा. ओके, प्लासीची लढाई 23 जून 1757 आणि दुसरी बक्सारची लढाई
22 ऑक्टोबर 1764. मित्रांनो, या दोन लढाया आणि या दोन लढायांच्या तारखा तोंडपाठच असल्या पाहिजेत. खाली एकदा कमेंट बॉक्समध्ये या तारखा लिहा बरं. म्हणजे काय होईल तुम्हाला ते जास्त लक्षात राहील. प्लासीची लढाईवरती आता इथे बघून घ्या, कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वतः टाईप करा ना, किंवा तुमच्याकडे वही नोट्स असेल तर तिथे लिहून घ्या. बक्सार 22 ऑक्टोबर 1764 दोन्ही माहीतच असलं पाहिजे, कारण की प्लासीची लढाई पाया घालते आहे आणि बक्सारची लढाई तो पाया मजबूत करते आहे. मग माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे जो आपण याच्या आधी घेतलेला आहे, तो म्हणजे प्लासीची लढाई ही कोणाकोणामध्ये झाली होती, तिथे कोण जिंकलं कोण हरलं. बक्सारची लढाई कोणात झाली होती? बक्सारमध्ये ब्रिटिशांविरुद्ध 3 वेगवेगळे व्यक्तिमत्व होते. कोण होते मित्रांनो? तो किती जणांना माहीत आहे बघू आपण. इतिहासाचा अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी मित्र असतात, कारण की इतिहास आपला आवडीचा विषय असतो. आपल्याला विज्ञान वाचा म्हणलं, इंग्रजी वाचा म्हटलं की वाचावंसं वाटणार नाही, मात्र इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी लगेच पुस्तक घ्यायला आपण तयार असतो. मग ब्रिटिशांचं आर्थिक धोरण काय होतं? सगळ्यात महत्त्वाचं नफा मिळविणे. मित्रांनो, नफा मिळवणे हे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण होतं. पहिली रेल्वे ब्रिटिशांनी त्याच्यातूनच सुरू केली की बाबा दळणवळण आमचं फास्ट झालं पाहिजे. मुंबई ते ठाणे कधी झाली आहे सुरू मला सांगा. हे मुंबईमधलं स्टेशन त्याचं नाव काय होतं? ठाण्यामधलं स्टेशन त्याचं नाव काय होतं? किती किलोमीटरची होती ती? तारीख काय आहे सांगा? पहिली रेल्वे. मित्रांनो, हे सहज सहज येणारे प्रश्न आहेत. पुढे सामाजिक धोरण. सामाजिक धोरणामधले 2 मुद्दे मला फार महत्त्वाचे वाटतात. त्याच्यातला वर आपण एक डिस्कस केलेला आहे, तो म्हणजे 14 डिसेंबर 1929ला, सॉरी 4 डिसेंबर आहे ते, 4 डिसेंबर 1829 आहे. 4 डिसेंबर 1829ला लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी या ठिकाणी सती प्रथा विरोधी कायदा केलेला आहे. आणि 25 जुलै 1856ला लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाह कायदा केलेला आहे. मित्रांनो, माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की सती प्रथा विरोधी कायदा, ओके, 1829चा सती प्रथा विरोधी कायदा, याच्यासाठी कोणी प्रयत्न केले होते? समाजसुधारक आपण वर पाहिले. मात्र विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो आहे याच्यासाठी बंगालमध्ये कोणी प्रयत्न केले होते ते मला सांगा. आणि दुसरा एक प्रश्न असाही विचारला गेला आहे की विधवा पुनर्विवाह कायद्यासाठी मुंबई प्रांतामध्ये कोणी प्रयत्न केले होते? 2 समाजसुधारक आहे, दोघांची नावं मला अपेक्षित आहे. किती मित्रांना जमतात बघूया. पुढे 1813चा सनदी कायदा. आता हा कायदा का महत्त्वाचा आहे? हा कायदा मी इथे का घेतला? 19व्या शतकातील अत्यंत महत्त्वाचा कायदा याच्यासाठी की आपण बघतोय आधी कंपनीला पूर्ण त्या ठिकाणी मक्तेदारी होती की बाबा कंपनीशिवाय इतर ब्रिटनमधलं कोणी येऊन व्यापार नाही करू शकत. कंपनीची परवानगी घ्या मग व्यापार करा. कंपनीची एकाधिकारशाही आहे. मात्र 1813मध्ये जे ब्रिटन सरकार आहे त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी इतर भांडवलदारांना सुद्धा भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली. त्यामुळे सगळ्यांना बाजार खुला झाला. एक ओपन मार्केट ज्याला म्हणतोय आपण, तसं त्या ठिकाणी राबवण्यात आलं, ते लक्षात राहू द्या. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे मुद्दे आहेत. 19व्या शतकातील महाराष्ट्र म्हणून मी यांच्याकडे बघतो आहे. मित्रांनो, या नोट्स तुम्हाला भेटतील. याच्यात काही थोडे या चुका पुस्तकामध्ये आहेत, ते माझ्या लक्षात आल्यानंतर काही हरकत नाही, मी त्या लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. या PDF सुद्धा तुम्हाला भेटत राहतील जे मित्र जॉईन झालेले आहेत, मेंबर्स आहेत आपले त्यांना. आणि ही सिरीज अशी पुढे कंटिन्यू करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बरेच जण म्हणतात आम्हाला कळत नाही, त्याच्या पुढील घंटीचं बटन दाबा मित्रांनो, त्याच्याशिवाय तुम्हाला ते नोटिफिकेशन्स येणार नाहीत. आणि व्हिडिओ आवडला असेल आता तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.